संडेचा आजचा माझा मेनू आहे काळी आमटी. ठीक आहे, डाळीची म्हणजे सारसारखी करत होती, ह्या डाळीची आमटी करणार आहे. अशी माझी डाळीची आमटी रेडी आहे आणि मी भाकरी आणि भात पण बनवला आहे. आता आम्ही जेवण करणार. आता हे ना जेवायला बसले आणि आल्यापासून एवढं तोंड सोडून दिलेलं आहे कारण हे त्यांची एक मॅच हारली. कसं वाटतंय? मला तर लय आनंद होतोय हारल्यावर. ऍटलीस्ट तू तरी सपोर्ट करावं का हारल्यावर. मी काय सपोर्ट करू? दरवेळेस बर का पहिले 3-4 मॅच जिंकते एकदा तावतामध्ये, मग हे ना इतके कॉन्फिडन्स मध्ये आलेले राहते. आपण असे, आपण तसे, आणि आपण जेव्हा लास्टला जाऊन हरते ना तेव्हा मग आपण कळतो. ठीक आहे, अजून एक चान्स आहे आम्हाला. दरवेळेस काय होतं आमचा आधीच क्वालिफाय होऊन जातो. आता यावेळेस डू ऑर डाय मॅच आहे. त्यामुळं जरा जी मॅच आम्ही म्हणजे मला ओपनिंगला पाठवलं तर म्हणजे ओपनिंगलाच होतो मी. जरा बॅटिल कनेक्ट नाही झाले. 6-7 बॉलमध्ये फक्त 6-7 रन आणि इन मीन 30 बॉल राहते 5 ओव्हरची मॅच. ठीक आहे होत राहते, एवढं काय. तिथे थोडा कमी रन पडले आमचे. नाही तुमचं हे तर दरवेळेसच होतं त्याचं, एवढं मला तर काही नवीन नाही वाटत त्यांचं. नाही असं काही नाही आहे. मला बी वाईट वाटतं कारण इतके वेळ तोड सोडून बसले होते, आता जशी खुलले थोडे. आज तेरा दिन है. हाँ कल मेरा भी आएगा. नहीं कल नहीं, एक मैच के बाद. मग ठीक आहे जिंकता नेक्स्ट तर जिंकतानाच. सायलीने जेव्हा मला नस बोलती ना तेव्हा मी चांगला खेळतो. तेव्हा मी त्यांचा काय म्हणते इगोवर पाणउतारा करते ते त्यांचा पान उतारा केला का मग त्यांना चांगला हे येतो खेळायला जोश. सुट्टी होती तर आज सगळे साफसफाईचा दिवस होता. सगळे साफसफाईचं काम आवरले, स्वयंपाक वगैरे सगळं झालंय. आता मस्त चहा घेते, 4 वाजले आणि थोडं फिरायला जाते खाली कारण दिवसभर आवरून एवढं बोर होतंय. मग आता तो एकदा चहा पिते म्हणजे फ्रेश वाटेल आणि मग फिरायला जाते. इथे सोसायटीत आहे ना खूप मस्त असं पिंक चाफ्याचं झाड आहे, पण आता सीझनमुळे सगळे पाणी गाळले त्याचे. दोघांची पण बॅग भरायची. आज आम्ही आलोय स्वामीनारायण टेम्पलला, जे की इथलं पुण्यातलं खूप छान मंदिर आहे ना. वीकडेज मध्ये जरा पीसफुल वाटतं इथे, नाही तर वीकेंडला लई गर्दी राहते. तुम्ही काय एवढे लेट आले या मंदिरात? शांततेत बसायला. खरंच रात्रीचं वातावरण खूप छान आहे मंदिरात आणि गर्दी नाही आहे, एकदम थोडे लोक. आणि दिवसभर मी पण घरी नव्हतो, म्हणलं यार बायकोला शांत करायचं एकच ठिकाण मंदिरात नेलं. मला पण आज वर्क फ्रॉम होम होतं तर त्याच्यामुळे माझं लवकर काम झालं होतं. मग आम्ही म्हटलं चला थोडं, कारण काम असल्यावर आणि एवढं हेक्टिक दिवस जातो. एकदम सुंदर मंदिर आहे. आम्ही आता इथं मस्त बसलोय मंदिराच्या इथं. लास्ट वीक मध्ये यांनी यांचं एक जॅकेट हरवलं. कशा पायी? क्रिकेट पायी. आणि माहिती तुम्हाला, आणि जे की जॅकेट आम्ही लास्ट म्हणजे मार्च मध्येच नवीन घेतलं होतं ट्रिपला जायसाठी, ते यांनी क्रिकेटला गेले ग्राउंडवर काढून ठेवलं आणि हरवलं. खायला जाताना जॅकेट घालून गेलो. मला वाटलं थंडी आहे, म्हणलं जाताना, आणि मस्त म्हणजे जाताना तर थंडीपासून बचाव झाला, पण येताना खेळलेलो होतो. आणि लास्ट इयर यांनी
आमच्या लग्नात भेटलेलं म्हणजे माझ्या घरच्यांकडून दिलेलं आहे ना घड्याळ, ते पण यांनी क्रिकेट पाय हरवलं. एवढं भारी घड्याळ होतं लग्नात घेतलेलं, ते बी हरवून टाकलं. आता काय आयुष्यभर मी आता आयुष्यभर तुम्हाला आठवून देणार ते की लग्नातलं घड्याळ हरवलं. आणि त्या घड्याळाची काय नाही सांगतो मी. म्हणजे ते घड्याळ मी काबर काढलं होतं, म्हणलं यार क्रिकेट खेळताना तुटून जाईल म्हणून मी ते घड्याळ काढून ठेवलं आणि आणायचंच विसरलो. दुसऱ्या दिवशी घ्यायला गेलो, तेच नव्हतं. मग म्हटलं ठीक आहे, होत आहे. ऐसा नहीं होना चाहिए पर नहीं होना चाहिए पर क्या करे आप, करे तो क्या करे. परत ते ग्राउंड वाले त्यांना भेटलेल्या वस्तू रिटर्न बी नाही करत. आता ते करता बरं का, ते असं काही नाही, पण नेलं असेल कोणतरी. लास्ट घड्याळ पण नाही रिटर्न केलं, जॅकेट पण नाही रिटर्न केलं. आता पोरांनी एखाद्याने घेऊन गेल्यावर ग्राउंडवाल्यांची काय रिस्पॉन्सिबिलिटी. त्यांनी आधीच लिहिलेलं राहतं, तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू सांभाळा, आम्ही जबाबदार राहणार नाही म्हणून. प्रत्येक बायकोला तिचा नवरा सुंदरच वाटतो. हो का? नवऱ्याला त्याची सुंदरच वाटत. सुंदर बिचारी किती बनबन करीत राहते तरी पण म्हणजे जेव्हा ना बायको घरी नसते ना, तेव्हा वाटतं अरे यार, म्हणजे मिसिंग खाली पण वाटतं, माहिती का. दिवसभर बनवून काही ना काही चालूच राहते. काका आहे ना शिट्टी वाजवत, आता त्यांचा टाइम झालेला आहे. त्यामुळं चला तुम्हाला सांगायचं असं की मला आहे ना ऑफिस असतं ना, तर त्यांना एवढं बोर होतं. हे घरी आले मला म्हणते की तू नसल्यावर मला लय बोर होतं, तू वर्क फ्रॉम होम घे बरं का. आणि आता मला वर्क फ्रॉम होम आहे ना, तर हे दिवसभर गायब. दिवसभर मी मॅच पाहायला चाललो, मी मित्रांकडे चाललो. म्हणजे असं आहे, घरी असते तेव्हा किंमत नाही, आणि नसले का मग म्हणते तू वर्क फ्रॉम होम घे. हॅलो एव्हरीवन, संध्याकाळचे 6 झाले आता आणि आम्ही निघालोय घरी जायला, म्हणजे गावाला. ऑफिस करून आता रात्री जाऊस तर लेटच होईल. म्हणजे जवळ 12-12:30 वाजणार आपल्याला घरी पोहोचायला. हां, तर तरी लवकर निघालो आपण ऑफिसवरून. येस. आज मी किती 4:45लाच ऑफिसमधून निघाले होते. ही वातावरणाला तर काय झालंय आज, हे पे ना अचानक पाऊस यायला लागलाय. म्हणजे आवडतं होतं दिवसभर, पण पाऊस. मेट्रो बाई, तिथे तर अचानक एवढं जोरात पाऊस सुरू झाला आहे. बाईकवरच्या लोकांना तर म्हणजे अनएक्सपेक्टेड थिंग होती, कोणी रेनकोट पण नाही आणलेला. बिचारे सगळे भिजतील. हा ना, आणि म्हणजे जास्त बी नाही का, हळू आहे एकदम, जोरात चालू आहे, टप 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 टप. बरं तरी आपण लवकर निघलो आज, नाही तर मी तर तिकडेच ट्रॅफिक मध्ये फसले असते, थोडं जर लेट केला असतं. एका आईनं तिच्या पोरीनं पहिले कसं स्कार्फ पण घेतलंय. एकदम जोरात आहे, म्हणजे काही दिसतच नाही समोरचं. एवढं ट्रॅफिक आहे. चाकण डेव्हलप चाकण. आणि 6:45 वाजले ना, मी अजून इकडेच मागच. इथे जेवण थांबलोय आम्ही. आता काय खायचंय? पनीरची भाजी घेऊ किंवा दुसरी कोणती भाजी? नको पनीर. पनीर नको. ठीक आहे, घेऊ शकतो दुसरं खायचं. कुठे आहे पण
जेवण झालं आता आमचं, निघालोय पुन्हा. आणि आता आम्हाला इथंच किती 9:45 वाजले ना. 9:45 वाजून रात्री 12च्या पुढंच वाजणार. 12-1. आता ना रात्रीचे 10:53 म्हणजे 11 वाजले आणि आम्ही चढलोय समृद्धीवर. समृद्धी महामार्ग.